बघूयात आजचा या धमाकेदार भागामध्ये काय होतं। पूर्णाजी आणि सायली या दोघींचं काय सुरू आहे, कारण आता सायली पूर्णाजीच्या रूममध्ये झोपायला आलेली आहे आणि पूर्णाजी मात्र काय करते, कारण सायली तर तिच्या प्रेग्नन्सीच्या या केलेल्या रिपोर्टवर म्हणजे तिला असं वाटत की ती प्रेग्नंट आहे आणि त्यास ती आनंदात विचार करत आहे की काय करू, अर्जुनला सांगू किंवा नको सांगू। आणि त्याचमुळे आता विमलताईंचा तो घडलेला प्रकार सगळं काही तिला आता एका विचारात आठवत असतं। आणि त्याच वेळेस आताही पूर्णा आजी मोबाईलवर मस्त व्हिडिओ पाहत असते आणि तेवढ्यात सायलीच्या कानावर हे सगळं काही पडतं। ती लगेच उठून बसते आणि म्हणते की पूर्णाई, काय चाललो तुझं, हे सर्व किती वाजले बघ बरं, आणि तू काय फोन बघत बसलीस। पूर्णा आई म्हणते की अगं झोप येत नव्हती मला, म्हणून मी रील बघत बसले होते। आणि हे बघ अगं तन्वी, तू सुद्धा बघ। तन्वी म्हणते म्हणजे सायली, मला अजिबात नाही बघायचं, आणि यावेळेस तर नाहीच नाही। पूर्णाई म्हणते की अगं तुला आवडेल असं रील दाखवते। सायली म्हणते की नाही, अजिबात मोबाईल बघायचं नाही। असं नाही काय होईल का, तुला ऍसिडिटी होईल, पित्त खवळेल आणि तुझी झोप सुद्धा पूर्ण नाही होणार। पूर्णा म्हणते की मी एक काम करते, मी हेडफोन लावते आणि रील बघते, तुला डिस्टर्ब व्हायला नको, तो झोप। सायली म्हणते की अजिबात नाही। पूर्णा म्हणते की फोन दे इकडे, फोन दे बरं इकडे, मी तुला फोन नाही बघून देणार आणि 5च मिनिटात तुला झोप लागेल, झोप लवकर। पूर्णा म्हणते की अग फक्त एकच रील, एक फक्त एक। तेव्हा आता पूर्णा म्हणते, एवढासा जीव आणि किती रागीट, अगदी रागीट नाथ मला मिळालेली आहे। हे ऐकून आता सायली म्हणते की काय बोलतेस। त्यानंतर मात्र पूर्णा आता फोन ठेवून देते आणि खाली डोक ठेवते। तेव्हा आता साई म्हणते की अगं खोलीमध्ये पाणीच राहिले, मी आपल्याला पिण्यासाठी पाणी घेऊन येते, पण तोपर्यंत मात्र तो मोबाईल बघायचं नाही मला येईपर्यंत। तेव्हा मात्र पूर्णाई आपल्या चेहऱ्यावर हात ठेवते आणि सायली गुपचूप अगदी मंद पावला गेली आहे असं दाखवते। आणि पूर्णाजीच्या मागून मात्र ते हेडफोन वगैरे घेते आणि लगेच लपून ठेवते। तेव्हा सायली गेली हे बघून पूर्णाजी लगेच उठते आणि हेडफोन चेक करते, हेडफोन तर तिथे नसतात। तेव्हा पूर्णाजी विचार करते की माझे हेडफोन कुठे गेले, हिने लपवले की काय। त्यानंतर सायली आता बाहेर येते आणि म्हणते की बरं झालं, पाणी आणण्याच्या निमित्ताने तरी मला खोलीच्या बाहेर पडता आलं। आता जाऊन मी यांच्याशी बोलते, परंतु हे जागे असतील का। अर्जुन मात्र आता फाईलमध्ये कसल्या तरी अभ्यासाचा म्हणजे केसाचा विचार करत आहे आणि तेवढ्यात त्याला डुकले सुद्धा लागतात। आणि अर्जुन लगेच आता सर्व काही ठेवून देतो, त्याला झोप लागलेली असेल आणि तो आता बेडवर येऊन झोपतो। तेव्हा आता सायली मात्र आता आत येते आणि आतमध्ये आल्यानंतर ती बघते अर्जुनच्या रूमकडे। खोलीमध्ये काळोख दिसत नाही, नक्की हे जागे असतील, म्हणून ती घाईने आता अर्जुनच्या रूममध्ये येत असते आणि आतमध्ये येते तर अर्जुन झोपलेला तिला दिसतो। तेव्हा आता ती अर्जुनच्या जवळ येते आणि विचार करते की आता काय करू, यांना उठवू का, आणि हे तर गाढ झोपलेले आहेत। तेव्हा आता सायली मात्र अर्जुनच्या अंगावर टाकते, यांना उठवायला नको, सकाळी उठतील तेव्हा बोलूयात। आणि खोलीतील लाईट बंद करते आणि परत ती मागे येते। त्यावरती आता पूर्णाजी हेडफोन शोधत असते की इने हेडफोन कुठे ठेवले असतील, म्हणून ती कपाटात शोधत असते। आणि सायली आता अर्जुनच्या रूममधून बाहेर पडते आणि सायली मात्र विचार करतच येत असते। तोपर्यंत आता पूर्णाही सगळ्या रूममध्ये हेडफोन शोधते, परंतु अजूनपर्यंत सापडलेले नसतात। आणि त्याच वेळेस ती आता बेड जवळ येते, परंतु तिला हेडफोनची आता ती बरोबर केबल दिसते आणि तिच्या लक्षात येत की नक्कीने बेड खाली लपवलेले आहेत। तेव्हा आता पूर्णाही ते बेड खालून हे गादी आधी घालून हेडफोन काढते आणि खूपच खुश होत असते, अगदी नाचायला सुरुवात करते।
आणि पूर्णाई सुद्धा आता एक चलाक म्हणजे डोक वापरते सायली रूममध्ये येणार आहे. तोच लगेच पूर्णाही झोपून घेते. सायलीला असं दाखवते की ती झोपलेली आहे. सायली मात्र पूर्णाही झोपलेली आहे म्हणून ती सुद्धा आता झोपते आणि सावली झोपी गेलेली असते. तेव्हा पूर्णाजी उठून पाहते की ही झोपली की काय. सायलीने मात्र ह्या कुशीवरून तिकडे तोंड केलेले असते. तू नाहीजे तिला थोडासा हात लावून बघते. सायली झोपलेली आहे हे तिला समजते तेव्हा ती लगेच आता खुश उठून बसते आणि मोबाईलला मात्र हेडफोन जोडून आता मस्त रील पाहत असते आणि बरोबर मात्र ती सायलीला उल्लू बनवते. त्यानंतर आता इकडे प्रिया जेलमध्ये मात्र चक्करून पडलेली आहे म्हणून तिला डॉक्टर चेक करायला आलेले असतात आणि ती आता उठून डोक्याला हात लावत विचार पडत करत बसलेली आहे. कुणाकडेही तिचं लक्ष नाही आणि तेवढ्यात लेडीज कॉन्स्टेबल हे डॉक्टरांना सांगतात की बघा, मी आता हिला बघितलं तर इथे चक्कर येऊन पडली होती आणि हिच्यामध्ये थोडीशी सुद्धा ताकद राहिलेली नाही. एक तर उद्या कोर्टामध्ये हिची केस आहे आणि हिला उभा राहायला सुद्धा ताकद नसेल तर कसं होईल. मग हिने काही खायला नको का, हिच्यामध्ये ताकद नको का. तेव्हा आता दुसरी जी काही तिच्या म्हणजे कायमचं तिथे असते ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की हिला जे काही काल खायला दिले होते आणि सकाळी सुद्धा खायला दिले होते, लगेच मात्र हिला उलट्या झाल्या आणि उलट्या झाल्याक्षणी सगळं काही हे पडले बाहेर. मग आता तिने काही खायला नको का आणि आतापर्यंत काहीच खाल्लेलं नाही आणि हिला खूप अशक्तपणा आलेला आहे. तेव्हा डॉक्टर सगळं काही ऐकून घेतात. प्रिया मात्र आता डोळे बंद करून डोक्याला हात लावून बसलेली आहे. तेव्हा डॉक्टर आता प्रियाचा हात नाडी चेक करतात आणि विचारतात की शेवटचे पिरियड्स कधी आले होते आणि तुला अजून मळमळ होतेस का. त्यावरती डॉक्टर मात्र त्या लेडीज कॉन्स्टेबलला म्हणतात की हे बघा, तिच्या काही टेस्ट आपल्याला कराव्या लागतील. तिला आपण लगेच घेऊन जाऊयात. प्रियाला हाताला धरून त्या मात्र काही टेस्ट करण्यासाठी तिला घेऊन जातात. त्यानंतर इकडे पूर्ण मस्त मोबाईल पाहत असते. तेव्हा आत्तामध्ये पूर्णाईला मात्र आता रील बघून खूप हसायला येत असतं. ती मोठ्याने हसत असते आणि तेवढ्या सायलीला जाग येते. सायली उठून बसते आणि लॅम्प लावते. दिवा लावल्याक्षणी आता पूर्ण सायलीकडे पाहते. सायली म्हणते की पूर्णाई तुझं काय सुरू आहे. पूर्ण म्हणते की अग तू कशाला सारखी सारखी उठतेस. आता मी हेडफोन लावलेले आहे त्यामुळे तुला डिस्टर्ब सुद्धा होत नाही. तू झोप ना ग तन्वी. तेव्हा आता सायली म्हणते की अगं पण तू जागरण करतेस आणि हे बघा, तुला जागरण झाल्यामुळे त्रास होईल आणि तुझी आहिल्ली रील्स बघण्याची ती सवय खूपच वाढलेली आहे. म्हणून ही सवय मात्र आता लवकरात लवकर बदलून टाक आणि उद्यापासून नाही तर आत्तापासूनच ही सवय बदलून टाक, बंद करून टाक. चष्मा दे माझ्याकडे आणि मोबाईल सुद्धा माझ्याकडे दे. त्यावरती आता पूर्णाजी म्हणते की अगं, मी तुझी आजी आहे की तू माझी आजी आहे. अगं तन्वी, तू माझी नाता आहे. आजी असल्यासारखं वागू नकोस. यावरती सायली म्हणते की अगं, तू जर लहान मुलीसारखे हट्ट केलेस मला तर तुझ्या आजीच व्हावं लागेल. आणि आणतो फोन. इकडे दे बरं इकडे. म्हणून पूर्णाजीच्या हातातील फोन सायली आपल्या हातामध्ये घेते आणि चष्मा सुद्धा दे. पूर्णाजी म्हणते की अग चष्मा कशाला. अन सायली म्हणते की नाही, तुला दे म्हणते ना, दे इकडे. म्हणून सायली चष्मा आणि मोबाईल आपल्याकडे घेते. त्यावरती पूर्णाई म्हणते की अगं, थोडा वेळ, फक्त थोडा वेळ असून दे ना माझ्या शेजारी. हे सर्व सायली म्हणते की नाही, मी तुला झोपायला सांगितलं ना, मग झोप लवकर. आणि झोपते असं म्हणून पूर्णाई आता झोपते. पण सायली विचार करते की पूर्णाजीला आता झोप लागली, परंतु उद्या मात्र जाग आल्यानंतर उठल्यावर नक्की त्या पुन्हा मोबाईल हातामध्ये घेतील
आणि ही त्यांची सवय चांगली नाही. त्यासाठी मलाच काहीतरी करावा लागेल. म्हणून सायलीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतोय. तेव्हा सायलीला आत्ता फ्रेशवर वगैरे झाल्यानंतर पुन्हा मळमळ होत असते आणि ती किचनमध्ये येते आणि विचार करते की मला अजून सुद्धा मळमळ होत आहे. आता मी सकाळी जाते स्त्रीरोग तज्ज्ञांकडे आणि खात्री करून घेते नक्की हे सर्व काय आहे. आणि ती पाणी वगैरे प्यायला घेते, काहीतरी किचनमध्ये करत असते आणि लगेच डॉक्टरांना कॉल करते आणि डॉक्टरांना म्हणते की मी सायली सुभेदार, तुम्ही प्लीज मला भेट, म्हणजे मला तुम्हाला भेटायचं आहे, काही तपासण्या करायच्या आहेत. डॉक्टर विचारतात की तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे का? सायली म्हणते की नाही, मी तुम्हाला वेळेच्या अगोदर भेटायला येते. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, लवकर या पेशंट येण्याच्या अगोदर. सायली म्हणते की थँक्यू डॉक्टर, तुम्ही मात्र पेशंटच्या अगोदर मला भेटण्याची परवानगी दिली. मी लगेच येते. सायली आता परत ते लिंबू पाणी वगैरे पीत, मात्र तिला आणखीनच मळमळल्यासारखं होत असतं. ती रूममध्ये जाते. तेव्हा आता विमलताई बघतात. विमलताईंनी ऐकलेलं असतं डॉक्टरांकडे सायली वहिनींना जायचं असतं.